दुपारी 4 वाजेला अंतुर्ली आणि परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गारपीट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाने या परिसराला अक्षरशः 40 मिनिट ठोकून काढलं आणि ह्या मोठ्या प्रमाणावरच्या वाऱ्यांच्या स्पीडमध्ये या परिसरामधील संपूर्ण केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या। यामध्ये आपण बघतोय की मागच्या 15 दिवसांमध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यामधील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर तालुका असेल किंवा बऱ्हाणपूरच्या परिसरामधील सर्व केळी उत्पादक परिसर असेल, हा सर्व परिसर हा मोठ्या प्रमाणावरती एक्सपोर्ट क्वालिटी केळी तयार करतो आणि ह्या पूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बांधवांच्या केळीच्या बागा ह्या उद्ध्वस्त झाल्या। मी आज आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्ह्याचे कलेक्टर महोदयांना विनंती करेल की आपण पंचनाम्याचे किंवा पीक विम्यामध्ये काही चौकशांचे फार्स न करता प्रत्यक्षामध्ये शेतकरी बंधूंचं हे जे अतोनात नुकसान झालेलं आहे त्याला त्या पद्धतीची मदत ही शासनाने तात्काळ करावी। या ठिकाणी हा शेतकरी जर उभा नाही राहिला तर मोठ्या प्रमाणावरती ह्या पूर्ण परिसराची आर्थिक घडी विस्कळीत होणार आहे। या मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी कलेक्टर महोदयांना फोन करून पंचनाम्याचे आदेश दिले। मी त्यांना सुद्धा विनंती करेल की आपण सुद्धा फक्त पंचनाम्यावरच न थांबता आपण शासन दरबारी प्रयत्न करून आपल्या संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तातडीनं चांगल्या पद्धतीची भरीव मदत सुद्धा भाऊ आपण या सर्व परिसराला मिळवून द्यावी। हा परिसर पूर्ण शेतकरी केळी उत्पादकांचा आहे। या ठिकाणी शेतकऱ्याला हे जे झालेलं नुकसान आहे केळीच्या बागा साफ करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च येणार आहे। ऑलरेडी शेतकऱ्याने 150 रुपये प्रति खोडाचा खर्च करून या केळी बागा वर्षभर जोपासल्या आणि उभ्या केल्या। या ठिकाणी शेतकरी आज रडकुंडीला आलेला आहे, त्याच्या पाठीशी उभं राहण्याची शासनाला सरकारला नितांत आवश्यकता आहे। त्यामुळे मी विनंती करतो जिल्हाधिकारी महोदयांना परत एकदा आपण तातडीने ह्या सर्व भागाचे पंचनामे करावे, योग्य पद्धतीने सर्वांना मदत मिळवून द्यावी।